केस गळणं हा तुमच्या शरीरावरती एक आजार म्हणून उत्पन्न झालेली गोष्ट आहे का कोणत्या आजाराचं सिम्पटम म्हणून उत्पन्न झालेलं आहे हे पाहणं इथं गरजेचं आहे. बदलती जीवनशैली, रात्रीचं अपुरी झोप आणि दिवसाही परत झोप पूर्ण न होणं, ड्रिंक्सचं वाढलेलं प्रमाण, व्यसनाचं वाढलेलं प्रमाण, स्मोकिंग हे सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं हेअरफॉल होण्याच्या पाठीमागचं जे आहे ते कारण असतं. केसांची उत्पत्ती कशी होते आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं, ज्यावेळेस हाडांचं पोषण शरीरामध्ये पूर्ण उत्पन्न होतं, इव्हन अस्थि धातूंचं जर पोषण शरीरामध्ये पूर्ण झालं की त्याचा उपधातू म्हणजे बाय प्रोडक्ट, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ते केस जे असतात शरीरावरती ते येणारे असतात. शरीराच्या प्रत्येक अवयवावरती येणारी जी केस असतात, बॉडी पार्ट वरती जे येणारी केस असतात, हे प्रत्येक वेगवेगळ्या धातूंचा बाय प्रोडक्ट म्हणून शरीरावरती आपल्याला दिसत असतात. नमस्कार, मी शुभाली जोशी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर बोलतोय तुमच्या आरोग्याची गोष्ट या आपल्या शो मध्ये मनापासून स्वागत करते. आज केस गळती हा आपला विषय आहे आणि हा सगळ्यांचाच एक महत्त्वाचा मला वाटतं समस्या बनलेली आहे. कारण की मग ती महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो, सगळ्यांमध्ये हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसतं. तर याच विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लाभलेले आहेत डॉक्टर हर्षवर्धन वागत सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पुन्हा एकदा आपल्या शो मध्ये मनापासून स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की थायरॉइड याबद्दल तुम्ही एकदम इत्तमभूत माहिती दिली आणि ती करेक्ट माहिती आहे आणि याचा उपयोग नक्कीच तुम्हा सगळ्यांना झाला असेल. तर आज आपण केस गळती हा विषय घेऊन आलो आहोत आणि हा खूपच हाईपवर आहे आजकाल. खूप महत्वाचा विषय बनलेला आहे, खूप मोठी समस्या झाली आजकाल केस गळती. तर सर, आयुर्वेद केस गळतीसाठी आयुर्वेदामध्ये महत्वाचं कारण काय मानलं जातं आयुर्वेदामध्ये? केस गळती कशाने होते? हा बेसिकली काय बघा की हा खरंच जनमानसातला हा प्रश्न आहे आणि गरजेचा आहे. रुटीन लाईफमध्ये सगळ्यात जास्त इफेक्ट करणारा पार्ट जर असेल तर तो केस असतात आपल्याला, किंवा ज्याला सौंदर्याचं एक प्रमाण मानलं जातं, नॅचरल क्राऊन आहे तो आपला एक, खरंच आहे त्याला मानलं जातं. केस गळण्याची जर कारण आपण बघितली तर केस गळण्याच्या पाठीमागं 2-3 गोष्टी मी तर हायलाईट करू इच्छितो. केस गळणं हा तुमच्या शरीरावरती एक आजार म्हणून उत्पन्न झालेली गोष्ट आहे का कोणत्या आजाराचं सिम्पटम म्हणून उत्पन्न झालेलं आहे हे पाहणं इथं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये काय होतं, स्पेसिफिकली मुलांमध्ये काय असं होतं की मी गावाकडे होतो त्यावेळेस माझी केस अतिशय चांगली होती. मी पुण्यात मायग्रेट झालो आणि कॉलेज निमित्त, कामानिमित्त मायग्रेट झालो आणि केस गळायला चालू झाले. प्रदूषण आपण म्हणतो, बाईकवरनं जास्त फिरणं वगैरे ही जी कारणं असतात ती त्या लोकांमध्ये बघायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते, ह्या 2 सेगमेंट जे आहेत ना हे कम्प्लिटली डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे लक्षण म्हणून केस गळणे हा दिसणं आणि आजार म्हणून दिसणे. तर आजारातनं उत्पन्न जे असतात त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम असेल, हायपरथायरॉइडिझम असेल, महिलांमध्ये दिसणारा पीसीओडी असेल, पाळीच्या रिलेटेड तक्रारी असतील, बरेचसे जे आजार आहेत त्या आजारांच्या सिम्पटम्स मध्ये तुम्हाला केस गळणं जे आहे हे दिसायला चालू होतं. ही सगळ्यात महत्त्वाचं डिफरन्सिएशन जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. पाण्यातलं क्षाराचं प्रमाण असेल किंवा पोल्युशन जसं आता तुम्ही म्हणाला, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स जे आपल्या हेअर्सवरती होत असतात, त्याच्यामुळे केस गळण्याचे जी कारणं असतात किंवा जे प्रकार असतो त्याच्यामध्ये दिसायला चालू होतं. आणि दुसरा एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये जो असतो तो म्हणजे केसात उत्पन्न होणारा कोंडा. हा सगळ्यात म्हणजे डॅन्ड्रफ ज्याला आपण म्हणतो, तर हे सुद्धा एक केस गळण्याचं जे आहे ते प्रमुख कारण आहे. शिवाय बदलती जीवनशैली, रात्रीचं अपुरी झोप आणि दिवसाही परत झोप पूर्ण न होणं, ड्रिंक्सचं वाढलेलं प्रमाण, व्यसनाचं वाढलेलं प्रमाण, स्मोकिंग हे सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं हेअरफॉल होण्याच्या पाठीमागचं जे आहे ते कारण असतं. आणि बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये असं जाणवतं की लोकांना हेल्दी लाईफस्टाईल म्हणून जे काही लोक ब्लाइंडली फॉलो करत असतात, जसं आपण गेल्या जो आपला थायरॉइडचा टॉपिक होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं. परत एकदा मी इथं ते हायलाईट करू इच्छितो, जर केसाच्या अनुषंगाने आपण जर बोलत असू तर बेसिकली काय आहे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, केसांची उत्पत्ती कशी होते आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं, ज्यावेळेस हाडांचं पोषण शरीरामध्ये पूर्ण उत्पन्न होतं, इव्हन अस्थि धातूंचं जर पोषण शरीरामध्ये पूर्ण झालं की त्याचा उपधातू म्हणजे बाय प्रोडक्ट, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ते केस जे असतात शरीरावरती ते येणारे असतात. असं प्रत्येक धातूच आहे. मग शरीराच्या प्रत्येक अवयवावरती येणारी जी केस असतात, बॉडी पार्ट वरती जी येणारी केस असतात,
हे प्रत्येक वेगवेगळ्या धातूंचा बाय प्रोडक्ट म्हणून शरीरावरती आपल्याला दिसत असतं. ओके. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर शरीरामधला जो शुक्र धातू असतो त्याचं पोषण ज्यावेळेस पूर्ण होतं तर त्यावेळेस चेहऱ्यावरती येणारी केस किंवा जननेंद्रियांवरती जी येणारी केस असतात हा त्याचा बाय प्रोडक्ट असतो, तसं कन्सिडर केलं जातं. आणि जी डोक्यावरती येणारी जी केस असतात तुमची ती हाडांचं पोषण पूर्ण झाल्यानंतर शरीरावरती उत्पन्न होतात किंवा ते बाय प्रोडक्ट म्हणून दिसत असतात. जर हाडांमध्येच ठिसूळपणा उत्पन्न झाला किंवा हाडांमध्येच काही प्रॉब्लेम उत्पन्न झाला तर त्याचं रिप्लिकेशन म्हणून तुम्हाला केस जे आहे ते गळलेले दिसायला म्हणजे आधी हाडांची काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुमचे एक्झॅक्टली. केस आणि एकदम अगदीच सोप्या भाषेमध्ये, प्रत्येकामध्ये एक्झॅक्टली असं लागू होत नाही, तर एक्झॅक्टली अगदी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं जर कॅल्शियम डेफिशियन्सी तुमच्या शरीरामध्ये दिसायला मस्त. चालू झाली तर केस जे आहेत ते शरीरावरती जे आहेत ते गळायला चालू. खूप हे छान. बेसिकली जी कारण आहेत ती सांगितली मस्त भरपूर कारणं सांगितली सर Yes. तुम्ही. आधी हाडांची काळजी घेतली पाहिजे. Yes. त्रिदोष आपण जे म्हणतो आपल्या आहेत वात बरोबर. कफ पित्त बरोबर. यांचं असंतुलितपणा शरीरामध्ये झाला तर त्याचा केसांवर कितपत परिणाम होतो? आयुर्वेदामध्ये ना निरोगी पुरुषाची व्याख्या आहे ना ही खूप चांगली केली ती. बरोबर. समदोषा समधातू समग्निश्च मदक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ त्या विधी. आता मराठीत जर सांगायचं म्हटलं तर समदोष म्हणजे ज्याचं वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष सम अवस्थेमध्ये आहेत. रसापासून शुक्रापर्यंतचे जे 7 धातू शरीरामध्ये सांगितलेले आहेत हे ज्याचे सम प्रमाणात आहेत, ज्याला भूक व्यवस्थित लागते, ओके. ज्याचं पोट व्यवस्थित साफ होतं आणि ज्याचं आत्मा इंद्रिय आणि मन हे प्रसन्न आहे, हे सुद्धा महत्वाचं. हे महत्व, यालाच निरोगी असं म्हटलेलं आहे. आणि दुर्दैवानं इन्क्लुडिंग मी अशा गोष्टी ज्या आहेत त्या आजकाल कमी दिसायला चालू झालेल्या आहेत. आपण स्वतःला निरोगी म्हणायचं का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बॅक टू द पॉइंट, याच्यामध्ये काय असतं की जर निरोगी पुरुष ज्याला आपण म्हणत असतो किंवा जसं आता तुम्ही प्रश्न विचारला की वात पित्त आणि कफ हे असंतुलित झाल्यानंतर फक्त केसांच्याच रिलेटेड हा पार्ट आहे का, तर अजिबात नाही. शरीरामध्ये कोणताही आजार 3 दोषांमध्ये बिघाड झाल्याशिवाय उत्पन्न होऊ होतच शकत नाही. त्यामुळे हे हे संतुलित राहणं जे आहे हे शरीरासाठी गरजेचंच असतं. होतो म्हणजे परिणाम हा बरोबर आहे. होतोच. आपल्या लोकांमध्ये काय बघा की त्यांनी वात पित्त कफ म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केलेला नाही. आपण जे चालतो बोलतो ज्या मुवमेंट्स शरीरामध्ये होतात, इव्हन आपण जे वॉशरूमला जातो किंवा महिलांमध्ये जे पिरियड्स उत्पन्न होतात, ही सगळी बेसिक कामं कोणाची, तर ती वाताची कामं. आपल्याकडे फक्त दुखलं की वात वाढला किंवा वात झाला असं लोक म्हणतात, अशातला काही भाग नाही. आपण जे डोळ्याने दिसतं आपल्याला किंवा जे आपल्या त्वचेचा रंग असतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्याला डिसाईड कोण करतं, तर ह्याला पित्त करतं. आपल्याकडे फक्त ऍसिडिटी झाली म्हणजे ही पित्त फक्त झालं पित्त. असं कन्सिडर वा, वा. केलं जातं. खूप छान हा जो bifurcation. बेसिक सिद्धांत आहेत ना हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. किंवा कफ म्हणजे फक्त छातीत झालेला कफ किंवा सर्दीतनं बाहेर पडणारा कफ म्हणजे मला कफ झाला, अशातला भाग नाही. जो शरीराला पर्टिक्युलरली एक स्ट्रक्चर प्राप्त होत असतं, तुमच्या शरीराची जी नरिशमेंट होत असते, अगदी गुडघ्यामध्ये जे वंगण ज्याला आपण हो, म्हणतो हो. हे सुद्धा काम कफाचं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. ओके. आणि ह्या सगळे जे फॅक्टर्स असतात हे सगळे जे फॅक्टर तुमच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला इथं महत्त्वाचं. लागू पडत असतात. आणि इव्हेंच्युअली हे सगळे जे फॅक्टर्स असतात ते तुमच्या केसांसाठी सुद्धा जे ते लागू पडत असतात शरीरात. मस्त सर, खूप छान सांगितलं. हे माहितीच नव्हतं कफ वात पित्त अजून कशा कशासाठी उपयोगी आहे. हो. आपण फक्त त्याचे दोषच बघत बघत गेलेलो आहे. गेलो. मस्त सर. आजकाल वेगवेगळे तेल आलेले आहेत केस गळतीवर उपाय. ट्रेंड पण आपण रील्स मधनं पाहतो. का अजून कुठलं ऑइल आहे ते, जंगली ऑइल का काहीतरी नाव आहे त्याचं. बरोबर, असं बऱ्याच ह्याच्यामध्ये हा, वापरत तर असतात. ते कसं आहे बघा मॅडम की इथे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की हळद चांगली असते हो, प्रत्येकासाठीच मी येणारच आहे. नाही. हो, मी ठीक आहे. ते किंवा मिथ मध्ये येणारच आहे मी हा, हा. ते. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात ना ह्या आपण ब्लाइंडली फॉलो करत असतो. माणसाची प्रकृती जी आहे ही 3 वेगवेगळ्या प्रकारची सांगितलेली आहे. तुमच्या शरीरामध्ये ज्या प्रकारच्या दोषाचा डॉमिनन्स असतो हम्म. त्याच्यानुसार तुमच्या प्रकृती ज्या असतात ह्या वेगळ्या वेगळ्या सांगितलेल्या वेगवेगळे आहेत. असतात. म्हणजे काही लोक वाताचे असतात. म्हणजे बघा ग्रामीण भागामध्ये तुम्ही बोलताना पण एखादा मुलगा जर जास्त कडकडे असेल, हा खूप वातुळ आहे असं म्हटलं जातं. तर ती हो. प्रकृती आहे. याचं नॉलेज आपल्या पूर्वजांना होतं, आपण त्याचा अभ्यास नाही केलेला आहे. अरे. लक्षात घ्या. किंवा एखाद्याला जर खूप जास्त राग येत असेल किंवा त्याचं चिडचिड, हा त्याचं पित्त खवळलं असं आपण किती मराठीमध्ये छान बोली म्हणतो. भाषेत Yes. हे केलं तर हे जातं. जे आहे ते आपल्याकडे पहिल्यापासून आहे, तर त्याची प्रकृती जी असते ती पित्ताची असते. आणि काही लोक अशी असतात की ज्याला आपण म्हणतो ह्याला काहीच फरक पडत नाही, तुम्ही काही बोला, तर तिथं कफाचा कफा. डॉमिनन्स असतो. सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येक माणूस वेगळा वेगळा आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे एकच तेल किंवा एकच पार्ट हा पर्टिक्युलरली
प्रत्येकाला लागूच प्रत्येकालाच पडेल लागू होईल असं अशातला नाहीये. काही part एकाला नाहीये. झालं म्हणून ती रील्स टाकली होत की नाही. ती की हाईप होते असं आणि ते होणार. सगळेच वापरायला हे खूप जमतं. चुकीचं आहे. हा, ब्लाइंडली लोक जे फॉलो करत असतात. दुसरी गोष्ट काय आहे की ऍक्च्युली केस गळण्याचं कारण काय आहे, तो आजारात म्हणजे इट्स आहे. हो, तुम्ही थायरॉइड जर सांगितलं. असेल तर तिथं केसांना तुम्ही वरतून किती आणि काही गोष्टी लावा, जोपर्यंत तुमचा थायरॉइड बरा होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत केस केस गळायचे थांबणार नाहीत. जोपर्यंत शरीरामध्ये पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, पाळीच्या रिलेटेड तक्रारी आहेत, तोपर्यंत तुमचा जे डोक्यावरचे केस आहेत ते गळायचं तुम्ही थांबवू शकत नाही. आजाराच्या मूळ कारणावरती मुळावर जा. ट्रीटमेंट जी आहे ही होणं केसांसाठी सगळ्यात महत्वाचं असतं. आहार आणि केस यांचा आयुर्वेदानुसार काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे मॅडम या ठिकाणी. काय बघा की आपण जे खात असतो, म्हणजे जुन्या काळामध्ये बघा की सांगितलं जायचं की अन्न जे आहे ते नेहमी आपल्या घरातलंच खा, बाहेरचं हो, खाऊ हो, नका हो. वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी खरंच असतात आहे. हा एक पार्ट जरी आपल्या संस्कृतीचा एक भाग झाला तरी सगळ्यात महत्त्वाचं काय, आयुर्वेदाचे जे काही बेसिक सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं तर यदपिंडी तद ब्रह्मांडी, म्हणजे जे निसर्गामध्ये आहे तेच मानवी शरीरामध्ये आहे. आणि दुसरा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही जे खात असता त्याचप्रमाणे तुमचं शरीर जे असतं ते बनत ते असतं. बनत असतं. जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये असे काही फॅक्टर्स किंवा जर अशा काही गोष्टी असतात ज्याचं जर तुम्ही एक्सेसिव्ह इंटेक करत असाल आणि जर तो तुमच्या केस गळतीसाठी ट्रिगर फॅक्टर ठरत असेल तर डेफिनेटली त्याच्यामुळे तुमचे केस जे आहेत ते गळायला चालू होतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे एक्सेसिव्ह स्पायसेसचा वापर करणे हो, किंवा spices. हाडांना ठिसूळपणा आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे गरम पदार्थ ज्याला आपण म्हणतो, ते जर तुम्ही जास्त प्रमाणात करत ते असाल, कमी कमी किंवा संतुलित आहारामध्ये आपण त्याला घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते बघा की तुम्ही ज्यावेळेस विहार ज्याच्यामध्ये आपण म्हणतो, विहार म्हणजे काय तर तुमचं रात्रीचं जागरण जर जास्त होत असेल किंवा व्यसन तुमच्यामध्ये काय असते, पर्टिक्युलरली आजकाल जे स्मोकिंगचा जो प्रकार बघायला मिळतो आपल्याला, तर त्याच्यामुळे तुमची केस जी असतात ही जास्त प्रमाणामध्ये गळायला चालू होतात. किंवा डॉक्टरांकडे जाऊन किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन जे आहेत ना ती लोक ट्रीटमेंट जे आहेत ती घेत नाहीत. याचा दुष्परिणाम काय होतो की कोणत्या तरी म्हणजे बघा अगदी तुम्हाला हायड्राफेशियल सारख्या वगैरे ज्या ट्रीटमेंट हो, असतात hydrofacial. त्या आजकाल तुम्हाला सलून मध्ये पण बघायला हो, मिळतात. हो. तुम्ही किती स्किन स्पेशलिस्टकडे गेला, किती स्किनच्या डॉक्टरांकडे तुम्ही दाखवलं, कोणती तरी एखादी माणूस असेल किंवा कोणता तरी एखादा पर्टिक्युलरली पर्सन असेल ज्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याला केसाची अॅनाटॉमी माहीत आहे का, केसामध्ये उत्पन्न झालेला आजार काय माहिती आहे का, डॉक्टरांनी सांगितलं तर त्याला आपण कितीतरी लोक मूर्खात काढताना दिसतात डॉक्टरांनी हे वेगळंच काहीतरी सांगितलं म्हणून. म्हणजे हे जे लोक असतात यांनी सांगितलेलं लोक अगदी ब्लाइंडली फॉलो करत असतात. अशा ज्या गोष्टी असतात याच्यामुळे आजार जो असतो तो वाढायला चालू होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची केस ही परमनंटली डॅमेज होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये परत आपण रिग्रोथ वगैरे हा जो फॅक्टर असतो हा तुमच्यामध्ये दिसत नाही. दुसरी एक गोष्ट आहे याच्यामध्ये की केस गळणे केस गळणे केस गळणे असं आपण कंटिन्युअसली बोलत राहतो, पण केस तुमचे खरंच गळतायत का हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. केस तुटतायत का केस गळतायत, ओके. ह्या दोन वेगवेगळे फॅक्टर आहेत. ओके. केसांचं जर न्यूट्रिशन केसांना व्यवस्थित मिळत नसेल तर केस जे असतात हे मधून तुटायला चालू होतात, पण त्यांचे रूट्स जे असतात हे चांगले असतात. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय होतं की केस जे आहेत तुमचे ते मुळापासून जात असतात. बेसिकली बऱ्याचशा लोकांमध्ये असं होतं की केसां गळण्याचं जे कारण आहे त्यातून केस गळतच नसतात, केस तुटत असतात आणि आपण त्याचा केस गळते असं त्याला आपण कन्सिडर करतो. मग तेल आहे का त्याच्यावर? ऍक्च्युली काय जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तेल हा जो पार्ट आहे हा प्रत्येकामध्येच ऍज इट इज लागू होतो, अशातला काही पार्ट नाहीये. पण कॉमन आहे ना तेल, तर सगळेच लोक. हा आता कसं आहे की केसांचं आरोग्य चांगलं होण्याच्या पाठी म्हणजे आता उदाहरणार्थ हा विषय निघालेलाच आहे, जर तुमच्या केसांच्या मुळाशी डॅन्ड्रफचा भयानक प्रमाणात थर असेल, जास्त आहे. हो. ठीक आहे, जर तिथं त्या डॅन्ड्रफ हा जास्त वाढलेला असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही कोकोनट ऑइल अजून अप्लाय करत असाल किंवा डॅन्ड्रफ कमी होण्याच्या ऐवजी डॅन्ड्रफ वाढवणारी काही गोष्टी जर तुम्ही त्याच्यावरती लावत तेलाने असाल, वाढतो अशातला भाग नाहीये. त्याच्यामध्ये काय आहे बघा की प्रकृतीनुसार याच्यामध्ये फरक जो असतो तो प्रत्येक पर्सन मध्ये पडत असतो. डॅन्ड्रफ मध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत, म्हणजे कोरडा असतो, काही लोकांमध्ये तो म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये चिकटपणा असतो, काही लोकांमध्ये तिथं खाजून खाजून जखमा उत्पन्न झालेल्या असतात. केसांची हायजीन मेंटेन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपल्या लहानपणामध्ये किंवा आपण घरामध्ये ज्यावेळेस आपण बघतो ज्यांच्यामध्ये नित्य नियमाने तेल जे आहे ते अप्लाय करत लोक राहतात, तर त्यांच्यामध्ये काय आहे की त्यांच्यामध्ये डॅन्ड्रफ होण्याचं मुळातच प्रमाण जे असतं हे कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची तेलं, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय बघा की काही औषधी तेलं अशी असतात ही उष्ण गुणात्मक असतात आणि काही तेलं अशी असतात जी शीत गुणात्मक असतात. तर जर तुम्हाला वातामुळे तिथं किंवा डॅन्ड्रफ जो आहे जो कोरडा प्रमाण आहे तिथे जर स्केलिंग जे आहे त्याचं जर जास्त प्रमाणामध्ये होत असेल
आणि तिथं जर स्किन असेल तुमची ती जास्त प्रमाणामध्ये निघत असेल निघते, आणि हो. अशा ठिकाणी जर तुम्ही उष्ण गुणात्मक तेलांचा अप्लाय जास्त प्रमाणामध्ये जर केला तर ते ट्रिगर फॅक्टर ठरतं आणि ते अजून तुमच्या केसांना डॅमेज खूप हे करतं. आणि perfect काही सांगितलं. ठिकाणी जर असं असेल की जिथं तो शीतगुणाने किंवा कफ जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्याच्यात अजून थंड गुणात्मक जी तेल असतात जर तुम्ही अप्लाय करत राहिला तर त्याने अजून केसांचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढायला चालू होतो. प्रत्येक वेळेस तेल लावणं चुकीचं आहे अशा कोणत्या मताचा मी प्रकारचं नाही. तेल? कोणत्या प्रकारचं तेल लावताय हे तिथं गरजेचं आहे. यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरच सल्ला गरजेचा आहे. गरज आहे. खरंच आहे. प्रत्येकालाच वाटतं की आपले केस मजबूत आणि दाट पाहिजेत, मग यासाठी आयुर्वेदात तुम्ही आता ह्याला आहार पण असे कुठले मागच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं की कोबी दोन्ही प्रकारचे, अजून तुम्ही सोयाबीन आहे, सांगितलं, thyroid तसं साठी. याच्यामध्ये आहे का की हे अवॉइड करा किंवा हे जास्त खा? आपण म्हणतो की आवळा, मेथी, तीळ हे खाल्लं की केस छान दाट मजबूत होतात, तर हे बरोबर आहे का किंवा आणि काय अवॉइड पण केलं पाहिजे आपण? ऍक्च्युली काय बघा मॅडम, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे. मी माझ्या प्रत्येक पेशंटला किंवा जी काही लोक कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना ही गोष्ट जी आहे ती समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आपल्या ह्या शोच्या माध्यमातून मी अजून एकदा प्रेक्षकांना ही गोष्ट जी आहे ती हायलाईट करू इच्छितो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्याला रक्तातले सगळे घटक माहिती आहेत, बऱ्यापैकी माहिती आहेत. सगळे म्हणण्यापेक्षा पांढऱ्या पेशी माहिती आहेत, तांबड्या पेशी माहिती आहेत, अच्छा. किंवा अगदी सोप्या प्लेटलेट ज्याला आपण म्हणतो ते हो, माहिती हो, आहेत. हो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण रक्तातून वेगळ्या काढू शकतो. बरोबर. कोणी प्लेटलेट डोनेट केलं, आरबीसी डोनेट केल्या, डब्ल्यूबीसी डोनेट केल्या, हे आपल्याला माहिती आहे सगळं. हो. पण असा प्रश्न कधी पडलाय का की ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित केल्या तर रक्त का तयार होत नाही? रक्त का तयार होत नाही? हा, ओ. म्हणजे- हो, कारण की यापासूनच तर रक्त बनलेलं आहे ना, आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या तर रक्त जे आहे ते तयार होणं तयार- गरजेचं आहे. पण होत नाही. त्यासाठी इथं काय आहे जिवंत बघा. शरीर महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये काय आहे की कन्व्हर्जन प्रॉपर्टी जी आहे, तुम्ही खाल्लेल्या अन्नापासून हा. शरीराला लागणारे जे घटक आहेत हे निर्माण करणं ते म्हणजे तयार कन्व्हर्जन प्रॉपर्टी जी आहे ही तुमच्या लिव्हरकडे आहे किंवा तुमच्या शरीराकडे आहे. शरीराकडे. शरीराचं ते काम आहे, आपण ते शरीरावरती सोडून द्यावं. केसांसाठी चांगला, हातासाठी चांगला, पायासाठी चांगला, अशातला काही त्या भानगडीमध्ये आपण शक्यतो पडू नये. ते शरीराचं काम आहे ना, हो. तर ते आपण शरीरावरती सोडून द्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये की आपण जे म्हणजे आपण म्हणतो की अजून एक गोष्ट मी हायलाईट करतो की एवढे ग्रॅम प्रोटीन गेले पाहिजे, एवढे ग्रॅम हो, कॅल्शियम हो. गेलं पाहिजे, आजकाल खूप हे particularly- शरीरासाठी, हे केसांसाठी चांगलं आहे, हे केसांसाठी अगदी चांगलं आहे. भाकरी सुद्धा लोक लोकं- करताना त्याच्यात हे हे टाकून आहे का हे direct भाकरी बघतात. असते. ऍक्च्युली अशातला काहीच गोष्टींची शरीराला गरज नसते. अगेन मी तुम्हाला सांगतो की कन्व्हर्जन प्रॉपर्टी. कोकणात राहणारा एखादा माणूस आहे ज्यानं आयुष्यात कधीच ज्वारीची भाकरी खाल्लेली नाहीये, हो ना. तर ज्वारीतनं मिळणाऱ्या ज्या प्रॉपर्टी असतात त्याच्या शरीराला मिळत नाहीत का? मिळतातच ना. किंवा सोलापूर साईडला किंवा मराठवाडा असं विदर्भात नाहीये राहणारा की, माणूस आहे ओके. जो माळकरी आहे, त्यानं आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्लेलं नाहीये, तर त्याला- त्याला नॉनव्हेज मधून मिळणारे B12 असतील किंवा बाकीच्या गोष्टी ते मिळत नाहीत का? मिळतात. शरीराला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत हे शरीराला चांगल्या प्रमाणात माहिती. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खाल्लं काय आणि तुम्ही व्हेज खाल्लं काय, त्याच्यापासून शरीराला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते निर्माण करण्याची जी ताकद आहे ही फक्त आपल्या शरीराकडे आहे. हा खूप मोठा गैरसमज मला वाटतं बऱ्याच लोकांमध्ये आहे. हो, नॉनव्हेज नाही खात तू, B12 तुला असणारच, तू आधी चेक करून ये असं. बरोबर. हे असं आणि आहे. ते तर होतं. शरीराला लागणारी जी गोष्ट आहे ही निर्माण करण्याची ताकद शरीराकडे आहे. आपण संतुलित आहार घ्यावा, आपण आरोग्यासाठी चांगला आहार घ्यावा, जेणेकरून शरीराला ते बनवण्यासाठी सुलभ प्रक्रिया जी आहे ती प्रोसेस करता येईल आणि म्हणून आपण ते शरीरात. नाहीतर असं असतं तर निसर्गाने जन्माला घालतानाच. आणि अजून एक पाण्याच्या बाबतीत लोक 3 लिटर पाणी पे, 4 लिटर पाणी पे. जर निसर्गाने किंवा देवाने ज्यावेळेस बॉडी निर्माण केली त्यावेळेस जिभेला सेन्सर लावून पाठवले असते की आज बाबा तू 10 किलो अन्न खा, तू 15 किलो अन्न खा किंवा तू 2 लिटर पाणी पी. तर तहान लागल्यानंतर पाणी पिणे आणि भूक लागल्यानंतर जेवण करणे, या 2 गोष्टी जो माणूस यथायोग्य पद्धतीने फॉलो करतो त्या माणसाला वेगळ्या कोणत्याही आहाराची गरज पडत नाही. मस्त. त्याच्यामुळे खूप छान. केसांसाठी किंवा कोणत्याही आजारासाठी आहार जो आहे हा अशाच प्रकारे आपण सेवन करणं गरजेचं आहे. खूप छान सांगितलं सर तुम्ही. नाहीतर लोक आजकाल पाण्याच्या बॉटल्स, एवढी बॉटल आणूनच ठेवतात. तर आजकाल एक ट्रेंड झाला किंवा एक ते स्टाईल, लाईफस्टाईल ऍक्च्युली काय बघा मॅडम, याच्यात मी गोष्ट ऍड ऑन करतो की ज्यावेळेस आपण पाणी पित असतो त्यावेळेस आपण पाणी कशा प्रकारे पितो हे सुद्धा गरजेचं आहे. त्यावेळेस आपण पाणी पित असतो त्यावेळेस जर आपण वरतून पाणी पित असतो तर त्याचं जे सेन्सेशन आहे ते पाणी जे आहे ते डायरेक्ट घशामध्ये जातं आणि आपल्या ज्या बर्ड्स असतात त्यांना ते पाणी किंवा जी तहान लागलेलं जे भावना असते शरीरातली ती कधीच भागवली जात नाही आणि म्हणून आपण पाणी शरीर जे आहे ते डिमांड करत राहतं
आणि म्हणून आपण वॉटर इंटेक जो असतो हा नॅचरली गैरसमजातून जो आहे तो शरीरामध्ये वाढत जातो आणि त्याच्यातून मग इनडायजेशन होणं, त्याच्यातून ब्लोटिंग होणं, गॅसेसचा त्रास होणं असं जास्त हे लोकांमध्ये दिसायला चालू होतं. आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही तोंडच लावून पाणी प्या, पण जेव्हा जेव्हा तुम्ही घरात आहात, जेव्हा जेव्हा तुम्हाला पॉसिबल आहे, म्हणजे जितकं जास्त वेळा पॉसिबल आहे, आणि जरी वरतून पाणी पिणार असाल तरी पाणी पिल्यानंतर डायरेक्ट ते पाणी गिळू नका, थोडा वेळ ते तोंडामध्ये होल्ड करा आणि मग ते हळूहळू हळूहळू जे आहे ते शरीरामध्ये जाऊ द्या आणि मग त्याचा तुम्हाला पाणी पिल्याची भावना पण पूर्ण होते आणि त्याचा अपायही शरीरावरती जो आहे तो होतो. खूप छान सांगितलं सर, ही गोष्ट तर मला वाटतं खूप महत्त्वाची आहे. स्ट्रेस, आपण ताण तणाव आजकाल सगळ्यांनाच आहे, केस गळती यांचा संबंध आहे का? आयुर्वेद काय सांगतो याबद्दल? ॲक्च्युली आहे. याच्यामध्ये काय बघा, ताण आणि तणाव ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. तर याच्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्हाला ताण तणाव शरीरावरती उत्पन्न होतो किंवा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो, हा ज्यावेळेस शरीरावरती उत्पन्न होतो तर त्याच्यातून काही आजार शरीरावरती उत्पन्न होतात. म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास असेल किंवा अगदीच जे केस गळतीच्या अनुषंगाने जर बघितलं तर मुख्य कारण हायपोथायरॉइडिझम. तुम्हाला स्ट्रेस आहे, स्ट्रेसमुळे उत्पन्न जर हायपोथायरॉइडिझम आहे तर स्ट्रेसपेक्षा जास्त केस तुमची त्या थायरॉइडमुळे जे ती गळायला चालू होतात. वाढलेल्या स्ट्रेसमुळे शरीरामध्ये कोणतं कॉम्प्लिकेशन उत्पन्न होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरावरती केस जे आहे ती जर गळत असतील तर तिथे हा तुमचा स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे हा डेफिनेटली लागू पडायला चालतो. बापरे, म्हणजे स्ट्रेसमुळे आहेच संबंध आहेच. संबंध आहे. मग ही केस गळती थांबवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही पंचकर्म सांगितली आहेत. मला वाटतं बऱ्याच लोकांना आजकाल पंचकर्माबद्दल डिटेलिंग माहिती आहेच आजकाल पंचकर्म, आणि त्याच्यामध्ये काही शिरोधारा सांगितल्या आहेत. तर या उपचार पद्धतींचा कसा उपयोग होतो? ऍक्च्युली काय, शिरोधारा जी आहे ही पंचकर्मात कन्क्लूड केली जात नाही, ती एक अलायडी प्रोसिजर आहे पंचकर्मातून वेगळी. जी पंच म्हणजे 5, पंचकर्म आणि शिरोधारा या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे प्रोसिजर, जसं मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या ज्या 5 गोष्टी असतात यांनाच पंचकर्म असं कन्सिडर केलं जातं. बऱ्याचशा लोकांमध्ये डोक्यामध्ये चाई पडत असते आणि त्याच्यातून उत्पन्न जे असतात ती केस गळती जी आहे ती तिथे दिसत असते. तर तिथे तुम्हाला त्या चाईची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. त्याच्यावरती मग काही लेप असतात वेगवेगळ्या प्रकारचे किंवा जी जळू आपण त्याच्यामध्ये लावत असतो त्याच्यातून जे असतात ते आपल्याला रिझल्ट जे असतात ते बघायला मिळतात. त्याच्यावर परिणामकारक होतात गोष्टी होतात. दुसरी गोष्ट, जर प्रीणन कर्म जे आहे म्हणजे केसांना किंवा शरीरातल्या कोणत्याही अवयवाला पोषण करणं जे आहे किंवा न्यूट्रिशन पोचवणं हे रक्ताचं काम आहे आणि जर ब्लड सर्क्युलेशन तिथं व्यवस्थित प्रमाणामध्ये होत नसेल तर अशा वेळेस जर आपण त्याच्यावरती लीच अप्लाय केला किंवा जळू जे असतात त्याचं जर ॲप्लिकेशन आपण त्याच्यावरती केलं तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे व्यवस्थित व्हायला चालू होतं आणि मग तुम्हाला केसांवरती जे असतात त्याचे रिझल्ट जे असतात ते दिसायला मिळतात. थायरॉइड सारखे आजार असतात, PCOD सारखे आजार असतात. अशा ठिकाणी जर तुमच्या शरीरामध्ये आपण कफ दोष जो आहे हा जर दुष्ट झालेला असेल आणि अशा वेळेस जर आपण वमनासारखी प्रक्रिया करून जर शरीराची शुद्धी केली तर त्याच्यातून तुम्हाला केस गळती जी आहे ती कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. काही लोक असे असतात ज्यांच्यामध्ये बघा पित्ताचा त्रास असतो, हायपर ऍसिडिटी असते, शरीरामध्ये वाढलेलं पित्त असतं, त्याच्यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो आणि त्याच्यामुळे जर केस गळत असतील तर अशा वेळेस विरेचन नावाची जी ट्रीटमेंट असते म्हणजे जुलाबाद्वारे शरीराची शुद्धी केली जाते ज्याच्यातून आपण पित्त जे आहे ते शरीराच्या बाहेर काढत असतो. तर त्याने तुमचा केस गळण्यावरती जे आहे ते रिझल्ट आपल्याला दिसायला मिळतात. काही लोक असे असतात ज्यांच्यामध्ये स्थानिक म्हणजे लोकली कफ किंवा डॅन्ड्रफ सारख्या कंडिशन्स असतात. जर त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तर तिथे नस्य नावाची म्हणजे नाकातून औषध सोडण्याची जी ट्रीटमेंट असते ती तुम्हाला तिथे डेफिनेटली रिझल्ट जे असते ते दिसायला मिळतात. आणि 5वा, ज्याला अर्धी चिकित्सा, कोणत्याही आजाराची अर्धी चिकित्सा मानली गेलेली आहे ती म्हणजे बस्ती. जर शरीरामध्ये वात जो असेल हा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असेल, वृक्षता जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असेल, केस जर कोरडे पडत असतील आणि अजून एक पार्ट त्याच्यामध्ये दिसतो स्प्लिट एंड्स, वायू विवर्जिता असं सांगितलेलं. स्प्लिट एंडची जर तक्रारी जास्त असतील तर ते कन्सिडर कशामध्ये होतं तर ते वाताच्या आजारामध्ये कन्सिडर होतं. तर तिथे आपण बस्ती नावाची जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला रिझल्ट जास्त डेफिनेटली पेशंटमध्ये जास्त दिसायला मिळतं. पंचकर्म अजून एक पार्ट याच्यामध्ये काय आहे की जर तुम्हाला ताण तणावातून उत्पन्न जर हेअरफॉल असेल तर त्याच्यावेळेस तुम्हाला शिरोधारा जी असते तुमच्या माइंडला रिलॅक्स करायला चालू करते, तुमचा ताण तणाव कमी होतो आणि त्याचा अल्टिमेटली रिझल्ट जो असतो तुम्हाला केसांवरती जो आहे तो दिसायला चालू होतो. फक्त शिरोधारा म्हणजे फक्त तेलाचीच धारा का, अशातला काही पार्ट नाही, तिथं तूपही आपण वापरू शकतो. आणि पर्टिक्युलरली जर केसांमध्ये जखमा होत असतील, इचिंग जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल किंवा काही लोकांमध्ये ज्याला आपण पित्तच कंडिशन किंवा ऍसिडिटीचा त्रास जास्त असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनिद्रा म्हणजे झोपच न लागणे हा पार्ट जो असतो किंवा झोपेत मधून मधून जर तुम्हाला
उठावं लागत असेल तर अशा वेळेस ताकाची सुद्धा धारा जी असते ती आपण त्या डोक्यावरती करत अरे असतो वा वा वा. आणि त्याचा रिझल्ट शिरोधाराचे पण हे दिसत असतो. बरेचसे पार्ट आहेत त्याच्यामध्ये. मस्त. ऍक्च्युली काय आहे याच्यामध्ये बघा की तुम्हाला जसं मी पहिल्या स्टार्टिंग पासून तुम्हाला हेच सांगतो की केस गळण्याच्या पाठीमागची कारणं काय काय आहे, ही जर कारणं आपण शोधली शोधली आणि त्याच्यावरती जर आपण So- ट्रीटमेंट केली तर आपल्याला केस गळण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट जे आहेत ते ते घ्यावे घ्यावे लागत लागणार नाही. आपोआप तुमची केस गळती थांबून थांबणार, जाते. 100% Yes. थांबणार. खूप छान. पंचकर्म केलंच पाहिजे. मग तो डॅन्ड्रफ असू, केस गळती, यावर वेगवेगळे पंचकर्म आहेत, शिरोधारा आहे. बरोबर. मस्त सांगितलं सर. हे केलंच पाहिजे प्रत्येकाने, मला तर वाटतं. हो. औषधी आयुर्वेदिक जे आहेत म्हणजे घरगुती उपाय, त्याच्यावर आपण म्हणतो की आता केस गळायला सुरुवात झाली आहे तर मग आपण बरेच काही काही घरामध्ये करतो किंवा डॅन्ड्रफ झाला आहे त्याच्यावर काही काही जण दही लावतात, लिंबू लावतात. मग ते आहे का, करेक्ट आहे का? ऍक्च्युली काय बघा की अगेन परत तोच पार्ट इथे येतो की तुम्हाला झालंय नेमकं कशामुळं हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. मूळ काय आहे त्याचं. हा डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर तुम्ही काही गोष्टी करत असाल तर त्याच्यामध्ये काही गैर असावं अशातला काही भाग नाही. ॲक्च्युली काय आम्ही तोच प्रयत्न करत असतो की पेशंटसाठी सुलभताची आहे, म्हणजे ट्रीटमेंटमधली जी सुलभता आहे ती तुम्ही हे पेशंटला करा, मिळावी. पण डॉक्टरांच्या त्या सल्ल्याने सल्ल्यानुसार करा. करा. बस, म्हणजे एकदा प्रत्येक जाऊन पर्सनला घ्या. त्याच गोष्टी ज्या आहेत त्या लागू होत नाहीत. हां. ॲज इट इज. म्हणजे लिंबू सगळ्यासाठी चांगला आहे का अशातला भाग नाही, दूध सगळ्यांसाठी चांगलं आहे का अशातला भाग नाही, खोबरेल तेल केसासाठी चांगलं आहे पण ते कोणत्या कंडिशनमध्ये आहे हे आधी तुम्ही डॉक्टरांकडून समजून घ्या. मग हवं तर तुम्ही ह्या गोष्टी घरच्या घरी करायला काही हरकत नाही. खूप छान. डॉक्टरांचा सल्ला सर्वप्रथम घेणे खूप गरजेचं आहे आणि मग हे तुम्ही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. आजकाल सर खूप शॅम्पू वेगवेगळे मार्केटमध्ये आलेले आहेत की खूप मस्त मस्त क्वालिटी छान असते असं सांगतात आणि ह्याचा खूप परिणाम आपल्या केसांवर चांगला होतो. तर मग ते आहे का, सेफ आहे का आपल्या केसांसाठी? मी तुम्हाला ह्याचं उत्तर देताना थोडंसं आपल्या जे आध्यात्मिक जीवन आहे त्याच्याकडे मी घेऊन जातो. आपल्या मला वाटतं महाराष्ट्राला 100% लोक तर शॅम्पू वापरतच असणार. आजकाल कोणी ते असं नाहीच आहे साबण की किंवा ते काय आधी वापरायचं जुन्या शिकेकाई. काळामध्ये डोक्यापासून पायापर्यंत एकच साबण वापरला जायचा. आता प्रत्येक पार्टसाठी वेगवेगळे हो. साबण, शॅम्पू वगैरे अच्छा, वगैरे आधी आधी एकच वापरायची लोक वापरायचे लोकं. आणि आता बॉडी वॉश म्हणा, शॅम्पू म्हणा, असं वेगवेगळ्या प्रकारचे आले. याचं उत्तर देताना मी तुम्हाला थोडंसं आध्यात्मिक ह्याच्यामध्ये घेऊन जातो. आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा जी आहे ती लाभलेली आहे. एका मोठ्या संतांनी काय सांगितलं, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जर तुमचा आहारच व्यवस्थित नाहीये, तुमचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी जास्त प्रमाणामध्ये आहे, ताणतणाव शरीरावरती जास्त प्रमाणात आहे, थायरॉइड सारखे आजार उत्पन्न झालेले आहेत, त्या आजाराची ट्रीटमेंट करायची सोडून जर तुम्ही हे असल्या कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागे धावत असाल, म्हणजे चोर सोडून जर संन्याशाला फाशी जर तुम्ही देणार असाल त्याच्यात काहीच अर्थ उरत नाही. ते बघा मी काय त्याच्या विरोधात नाही. जे काही केमिकल्स वगैरे जे आपण अप्लाय करत असतो, अगेन तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घेतलेले आहेत का हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. तुम्ही कुठून घेता, त्याचा उपयोग काय आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करू इच्छितो. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये घडलेली ही गोष्ट आहे की अगदीच 22व्या-23व्या वर्षी डोक्यावरची केस जी आहेत ती पांढरी दिसायला मला चालू पुढचा प्रश्न तोच होता एक्झॅक्टली सर तोच. की तर मग नंतर अशी गोष्ट निदर्शनास आली, म्हणजे माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये म्हणजे आफ्टर शेव लोशन आपण चेहऱ्यावरती अप्लाय करत हो, असतो, हो, बरोबर. करतातच. तर त्याच्यामुळे केस जी आहेत ती शरीरावरची किंवा अंगावर डोक्यावरची ती पांढरी झालेली निदर्शनास आली. Oh, मग shit. ते ज्यावेळेस मी की बंद हां, केलं हां, त्यावेळेस हां. त्याचं प्रमाण हळूहळू कमी झालं किंवा त्याची ग्रोथ जी होती बापरे. ती त्या ठिकाणी थांबली. याचा थोडासा अभ्यास करताना अशी गोष्ट लक्षात आली की चेहऱ्यावरती लावण्यासाठी जे जे व्हेरियस पॅक सांगितले किंवा ज्याला आपण लेप असं म्हणतो, मुखलेप ज्याला आपण म्हणतो, तर हे जे लेप आपण चेहऱ्यावरती लावत असतो हे लावल्यानंतर त्याच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे त्याच्या फायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे, केस दाट होतात, केस निरोगी होतात, केस चांगले होतात, असं आयुर्वेदामध्ये त्या आहे, हो, ग्रंथांमध्ये हो. किंवा त्या लेपांवरती जे ते सांगितलेलं आहे. याचा जर उलटा विचार केला, जर आपण चांगल्याच्या ऐवजी जर खराब गोष्टी चेहऱ्यावरती लावत असू तर त्याचा डेफिनेटली तुमच्या केसांवरती सुद्धा परिणाम जो आहे हा खराबच येणार आहे. म्हणून तुम्ही चेहऱ्याला लावण्यासाठी फक्त शॅम्पू वगैरे केसांना लावण्यासाठी नाही, तुम्ही चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती लावत असताना सुद्धा जर तुम्ही काही अपायकारक गोष्टी या ठिकाणी वापरत असाल तर त्याचाही बापरे, ऍडव्हर्स इफेक्ट हो. जो आहे तो तुमच्या केसांवर केसांवरती दिसणार येणार आहे. ह्या सुद्धा गोष्टींची इथं काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे. खूप छान सर. नुसतं केसांवर ट्रीटमेंट नाही, केसांवर जर केस गळती हा जर समस्या असेल तर ते चेहऱ्यापासून सुरुवात सगळ्याच गोष्टी बघाव्या लागणार. बघावं लागणार.
आजकाल आपण पाहतो खूपच कमी वयामध्ये लोकांचे, मुलांचे केस पांढरे होताना दिसतात. तर मग याचे कारण काय असतील? याच्यामध्ये काय आहे बघा, की आयुर्वेदामध्ये म्हणजे माझ्या स्वतःवरून जसं मी तुम्हाला सांगितलं, थोडासा अभ्यास ज्यावेळेस त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण ज्यावेळेस केला, त्यावेळेस पोटात होणारे जे जंत आहेत, अच्छा. ते लहान मुलांमध्ये केस पांढरे होण्याचं एक प्रमुख कारण जे आहे, ते सांगितलेलं. अगदी तुम्हाला सांगतो 4थी-5वीतल्या मुलांमध्ये सुद्धा आजकाल हो. याचं केस पांढरे होण्याचं जे प्रमाण आहे, ते दिसायला चालू झालेलं. त्याच्यातलं सगळ्यात मुख्य कारण जे आहे, ते म्हणजे पोटात उत्पन्न होणारे कृमी, ज्याला आपण जंत असं जंत. म्हणतो. फास्ट फूडचा वाढलेला जमाना, फर्मेंटेड फूड शरीरामध्ये जर तुमच्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सेवन करत असाल, त्याच्यातून पोटामध्ये जंत जे आहेत ते उत्पन्न होतात. बऱ्याचशा आयांना ज्यावेळेस आम्ही विचारतो, तर त्यांचं असं म्हणणं असतं, हं. की जंताची गोळी तर दिलेली आहे डॉक्टर, दर त्या हो. 3-3 महिन्याने आम्ही जंताची गोळी औषध देतो. असतं. हो. पण त्यांच्यामध्ये कृमी जो आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे, हा जंत आणि कृमी याच्यामध्ये बराचशी तफावत जी आहे ती आपल्याला अच्छा. बघायला मिळते. माहिती नाही. आयुर्वेदाच्या मतानुसार जर तुमच्या लहान बाळामध्ये झोपल्यानंतर जर तोंडात फक्त लहानमध्येच नाही, अगदी मोठ्या माणसांमध्ये सुद्धा जर तुम्हाला लाळ जी आहे ती झोपेमध्ये गळत असेल तुमच्या, हं. किंवा केस पांढरे दिसत असतील, संडासच्या जागेला जर खाज सुटत असेल, तर ही सगळी जंत पोटात आहेत याची याची लक्षणं लक्षणं दिसायला आहेत. चालू होतात. ओके. शिवाय नखांवरती जर व्हाईट पॅचेस जर मुलांमध्ये तुम्हाला जास्त हं. दिसत असतील, पांढरे पांढरे स्पॉट येतात छोटे छोटे, ते सुद्धा जंत असल्याचं एक सिम्पटम आहे शरीरातलं. आणि हे कारण असतं लहान मुलांमध्ये अकालीच जरा किंवा अकालीच वार्धक्य किंवा अकालीच केस पांढरी होणं जे आहे ते त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. काही मिडल एजमधल्या मुलांमध्ये काय होतं, उपाशी पोटी चहा पिण्याची सवय जी असते ही जास्त प्रमाणामध्ये असते, तर ते सुद्धा एक कारण आहे की तुमच्या केस लवकर पिकायला चालू होतात किंवा जे ती अच्छा. पांढरी पडायला चालू होतात. हो. दुसरी याच्यामध्ये जर आपण बघितलं तर थायरॉइड सारखे आजार असतात ज्याच्यामध्ये अर्ली डिजनरेशन आहे शरीराचे, ते बघायला मिळतं. हे बघा, एक कन्सेप्ट आहे इथं की लहान मुलं जे असतात त्यांच्यामध्ये जी एनर्जी यूज केली जाते त्याच्या 2 पटीने जास्त त्यांच्या शरीरामध्ये रिगेन जास्त हे केलं जातं. म्हणून तो काळ जो असतो तो कफाचा असतो लहान बाळामध्ये, आणि त्यांच्या शरीरामध्ये जास्त त्यांची ग्रोथ होत असते. ग्रोथ होत असते. मिडल वय जे आहे किंवा मिडल एज जो आहे तो तुमचा पित्ताचा काळ सांगितलेला आहे. जेवढी एनर्जी ड्रेन होते तेवढंच शरीर रिकन्स्ट्रक्ट जे असतं ते करत असतं. ओके. त्याला आपण तरुणपण असं म्हणतो, किंवा तरुणपण जे टिकून राहतं. आणि वार्धक्य कशाला म्हणतो, जेवढी झीज होते त्याच्या अर्ध्या किंवा त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये शरीराची झीज जी असते ती भरून निघत असते, त्याला आपण वार्धक्य असं म्हणतो. जर तुमच्या मिडल एजमध्येच शरीराचं अर्ली डिजनरेशन व्हायला चालू झालं, न्यूट्रिशनल व्हॅल्यू शरीरामध्ये कमी मिळायला चालू झाल्या, किंवा लहान वयामध्ये सुद्धा ही जर कंडिशन व्हायला चालू हो झाली, ना. तर शरीराचा सगळ्यात पहिला इम्पॅक्ट कुठं येतो, तर तो तुमच्या स्किनवरती आणि आणि तुमच्या केसांवर. त्वचेवरती. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ज्यांच्यामध्ये फर्मेंटेड फूड म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स जे असतात हे जास्त खाण्याची सवय असते, त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जी आहे ती दिसायला चालू होते, आणि परिणामी तुमची केस जी असतात ती गळायला चालू होतात. त्वचेवरचा ग्लो जो असतो किंवा लस्टर ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा फर्मेंटेड फूडमुळे शरीरामध्ये जे आहे ते कमी पडायला चालू होतं, आणि त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट जो असतो तो आपल्याला शरीरावरती जो आहे तो दिसायला चालू होतो. थायरॉइडसारख्या कंडिशन्स असतील, PCOD सारखी कंडिशन असेल, त्याच्यामध्ये केस जी आहेत ती कोरडी पडायला चालू होतात, स्प्लिट एंड जे आहेत ते दिसायला चालू होतात. केस गळण्यापेक्षा त्यांच्यामध्ये केस जे असतात ते तुटायला चालू होतात. तर त्या ठिकाणी आपल्याला अन्य कोणत्याही गोष्टी तुम्ही कितीही बाहेरून अप्लाय केल्या त्याचा रिझल्ट मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला इंटरनल मेडिसिन्स जे असतात किंवा पंचकर्म जे असतात हेच त्या ठिकाणी तुम्हाला फायदादायक जे आहे ते ठरायलाच. मस्त सर. क्वेश्चन आन्सर्समधून खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. आता फक्त लोकांमध्ये एक अशी भावना असते, मिथ असतं की हो हे याच्यामुळे हे असंच होतं. केस गळती ही फक्त जेनेटिक असते. अशातला काही भाग नाहीये, अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो, हो, जेनेटिक ज्याला आपण म्हणतो, तर हे फॅक्टर जो असतो हा लागू पडतो, पण प्रत्येकामध्येच असं होतं अशातला काही भाग नाही. फक्त ह्याच्याच बाबतीत म्हणजे केसांच्याच बाबतीत अशातला काही भाग नाही आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये असा मिसकन्सेप्ट असतो की माझ्या आईवडिलांची उंची कमी आहे, तर माझी उंची जी आहे ती कमी राहील किंवा तशी राहील. हा पार्ट जो आहे हा लागू पडतो, पण किती प्रमाणात? 15 ते 20% फक्त. बस. हां, ह्याच्यामध्ये एक पार्ट काय असतो बघा, की एका घरामध्ये जो बनवला जाणारा आहाराचा प्रकार असतो, आई तेच अन्न खात असते, वडीलही तेच अन्न खात असतात, आणि मुलगाही तेच अन्न खात असतो. ओके. तर मग जर आहारामध्ये त्यांच्यामध्ये changes. आहारामध्ये चेंजेस जे आहेत ते त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचा आहार विहार आई वडीलच सेवन करत असतील, म्हणजे वडीलच 12 वाजेपर्यंत जागतायत, मुलगा पण 12 वाजेपर्यंत जागला, तर त्याचेही केस गळणारच आहे. त्याला कुणीही थांबवू शकत नाही. किंवा काही बॅड हॅबिट्स असतात, जर ते फॅमिलीमधूनच जर चालत आलेले असतील तर त्याचाही रिझल्ट जो असतो तो मुलांमध्ये दिसणारच आहे तुम्हाला. आनुवंशिकता ॲज इट इज कुठेच लागू पडत नाही. हां, आणि ह्याच्यामध्ये ॲड ऑन अजून एक पार्ट काय आहे,
की जर तुम्ही बीजसंस्कार ज्याला आपण म्हणतो किंवा गर्भसंस्कार जर आपण म्हणतो, प्रेग्नन्सी राहत्या वेळेसच जर आपण गर्भसंस्कार करून घेतले, शरीराची शुद्धी करून जर आपण पंचकर्म करून घेतले, तर त्या पद्धतीने जर आहार विहार तुम्ही ठेवलात, तर तुम्हाला हे पुढे होण्याचे चान्सेस अगदी मिनिमाइज करता येतात. किंवा खूप अत्यल्प प्रमाणामध्ये जेनेटिक किंवा हेरिडिटरी जर फक्त ह्याच बाबतीत आहे का, तर अशातला अजिबात भाग नाही. कोणत्याही आजाराच्या बाबतीत, मग तो डायबिटीज असेल, तर थायरॉइड असेल किंवा कोणताही आजार असेल, जर आपण संपूर्ण शरीराची शुद्धी करूनच मग प्रेग्नन्सीसाठी ट्राय केला, तर होणाऱ्या बाळांना हे त्रास जे आहेत, ही खासियत आहे आयुर्वेदाची. हे दिन आहे आपल्याला पहिल्यापासून चालत खूप छान. हो, मस्त सर, खूप छान सांगितलं. फक्त महागडे शॅम्पू वापरले की केस मस्त दाट छान सिल्की होतात? अशातला खरं तर काहीच पार्ट नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आहाराकडेच आपल्याला लक्ष जे आहे ते देणं गरजेचं आहे. महागडे शॅम्पू वापरून तुम्ही कंपनीलाच मोठं करणार आहात, तुमच्या केसांना नाही. केसांची वाढ त्यांच्या इन्कम मध्ये ग्रोथ होईल, केसांमध्ये नाही. ओ, मस्त पॉइंट आहे हा. आणि छान सांगितलं सर. केस धुतल्यानेच जास्त केस गळती होते, आपण वारंवार बघतो, आठवड्यातनं 2-3दा आजकाल लोक केस धुतात. ॲक्च्युली काय बघा की जे आहार विहाराचे काही नियम सांगितलेले आहेत, ज्याला दिनचर्या असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे की खांद्यापासून वरचा जो पार्ट आहे त्याच्यावरती डायरेक्टली गरम पाणी जे आहे ते घ्यायचं नाही. आंघोळ ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस जर आपण डायरेक्टली शॉवर खाली उभारून गरम पाणी डोक्यावरती घेत असू, त्याच्यामुळे केस जे असतात आपले ते गळायला चालू होतात. असे जे काही फॅक्टर्स असतात किंवा जे काही म्हणजे रात्रीचं जागरण वगैरे ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे केस जे असतात ते गळत असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर आपली दिनचर्या जी आहे ती आपण सेट करून घेतली, तर ह्याही गोष्टी आपल्याला मिनिमाइज करता येतात, कमी होतील. डॅन्ड्रफ हा फक्त बाहेरून दिसणारा प्रश्न, म्हणजे कळतो आपल्याला बाहेरून, आतमधनं काही त्याचे असं नाही होत. त्याच्यामध्ये काय बघा की ज्यावेळेस डॅन्ड्रफ म्हणजे काय, तर तिथं स्किनचं डिजनरेशन जास्त हे जास्त प्रमाणामध्ये व्हायला चालू होतं. जरी तो आपल्याला वरकरणी जे आपल्याला ते दिसत असलं, तर केसांच्या मुळापर्यंत त्या त्वचेपर्यंत त्याचा इम्पॅक्ट जो असतो हा दिसत असतो. डॅन्ड्रफ होण्याच्या पाठीमागची जी कारणं असतात ती बरीचशी गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॅन्ड्रफ होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर महिलांमध्ये डॅन्ड्रफ होण्याचं कारण काय की डोकं धुतलेलं आहे आणि केस बांधून जर तुम्ही जास्त वेळापर्यंत तसंच राहिला, तर तिथे ह्युमिडिटी जी आहे ती क्रिएट व्हायला चालू होते आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे डॅन्ड्रफ जो असतो हा उत्पन्न व्हायला चालू होतो. तर जे म्हणजे काय की सकाळी आंघोळ केली आणि स्वयंपाक होईपर्यंत, घरातली कामं होईपर्यंत जर केस तसेच बांधून ठेवले, तर तुम्हाला डॅन्ड्रफ आहे तो होणारच आहे. याच्यावरती उपाय म्हणजे काय, तर केस ओले असतानाच पटकन आधी केस वाळवून घ्यायची, सुकवून घ्यायची आणि मग तुमच्या कामाला तुम्ही सुरुवात. खरंच आहे, खूप साऱ्या गृहिणी तर असंच करतात, केस धुतल्यानंतर बांधले. आणि मग काय होतं की अशा ठिकाणी मग ते लिंबू लावणं, दही लावणं असा प्रकार जो असतो हा करत राहतात किंवा महागडे शॅम्पू वापरणं, केमिकल्स वापरणं करतात. पण त्याचं कारण काय, तर तुम्ही केस बांधून ठेवता आणि तिथं ह्युमिडिटी जी आहे ती क्रिएट होते, आर्द्रता ज्याला आपण म्हणतो ती तिथे क्रिएट होते आणि त्याच्यामुळे कोंढा होत असतो. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट टाळणं गरजेचं आहे. केस गळती थांबवण्यासाठी आजकाल म्हटलं तर तेल मस्त मस्त चांगले आलेले आहेत, ट्रेंडी तेल, ते वापरणं इनफ आहे? अशातला काही पाठ नाही. आहार जो आहे शरीरातला तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. हाडांचं पोषण जे आहे केसांसाठी ते होणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये काय मी ॲड ऑन करतो, जसं मी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा लोकांमध्ये असं असतं की गावाकडून पुण्याला मायग्रेट झालो आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे हा दिसायला चालू झाला. अजून एक गोष्ट याच्यामध्ये काय की जसं आपण मगाशी केस पांढरे होण्याच्या पाठीमागचं जर कारण आपण बघितलं, तर पाण्यामध्ये जे क्लोरीनचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. क्लोरीन हा डिस्कलरिंग एजंट आहे. कपड्यावरचे डाग जर तुम्हाला घालवायचे असतील किंवा कोणत्याही गोष्टीला जर तुम्हाला पांढरं करायचं असेल, त्याच्यावरती क्लोरीन टाकल्यानंतर ते पांढरं व्हायला चालू होतं. आणि जर क्लोरीनचा भडीमार तुमच्या केसांवरती होत असेल, तर त्याच्यामुळे तुमची केस जी आहेत ती पांढरे पडायला चालू होतात. हा एक याच्यामधला ॲड ऑन कारण आहे. दुसरी गोष्ट, जर क्षारयुक्त पाणी तुम्ही डायरेक्टली केसांवरती जास्त प्रमाणामध्ये वापरत असाल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची केस जे असतात ते गळायला चालू होतात. तर आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत ना की म्हणजे केसांच्यासाठीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांकडून समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा जे रुटीन आहे ते आपण फॉलो ठेवणं गरजेचं आहे. आजकाल आपण म्हणतो की आवळा आणि भृंगराज हे फक्त औषधी ज्या होत्या त्या फक्त जुन्या काळातच लागू पडतात, आजकाल काही त्याचा इतका अशातला काही फॅक्ट नाही आहे. आवळा जो आहे ना त्याला रसायन असं सांगितलं. रसायन म्हणजे काय, रिज्युनेशन करणं. शरीरातल्या प्रत्येक अवयवाला रिकन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करत असतो, तर तो आवळा करत असतो. आवळा हा ट्रिमेंडसली शरीरावरती इफेक्ट जो असतो तुमच्या हा देत असतो.
मग तुमचा वात वाढलेला असू द्या, पित्त असू द्या, कफ असू द्या, ह्या तिन्ही दोषांना संतुलित करण्याचं काम वा, असतो एकमेव. तो आवळा करत असतो. आणि म्हणून आवळा जो आहे तो केसांसाठी चांगला सांगितलेला. दुसरी गोष्ट भृंगराज. भृंगराजला केशराज असं स्वतः म्हटलं जातं. तर तो केसांसाठी अतिशय हितकारक जो आहे तो सांगितलेला आहे. पण जर शरीरामध्ये पित्तज कंडिशन तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल किंवा तुमच्या हेअरफॉलच्या पाठीमागं जर पित्त किंवा कफ हे जर असेल, कारणीभूत हां. असेल तरच तो त्या ठिकाणी लागू पडणार आहे. हे अच्छा. बघा, आपल्याला काय आहे की आपण रूट कॉज जो आहे तो शोधून काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अनुषंगानं आवळा असू द्या, भृंगराज असू द्या, खोबरं असू द्या, खोबरेल तेल असू द्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सेवन करणं गरजेचं आहे. गरजेचं. तिथे डॉक्टरांचा सल्लाच गरजेचा आहे. घरगुती जरी असल्या तरी त्या औषधी आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कोणतंच औषध हे कधीच ब्लाइंडली घेऊ नये. नाही. केस गळतीवर आयुर्वेदिक उपचार खूपच वेळ घेतात, खूप लॉंग प्रोसेस असते असं म्हणतात. ॲक्च्युली काय आहे, शारंगधर नावांची ऋषी येतो, तुम्ही कधी ऐकलं असेल. हो. आणि त्यांच्या संहितेमध्ये काय लिहिलेलं आहे, आयुर्वेदिक औषधांचा रिझल्ट जो आहे हा अहोरात्रीमध्ये जे आहे ते दिसणं गरजेचं आहे. अहोरात्र म्हणजे काय, म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये त्याचा इफेक्ट जो आहे तो शरीरावरती दिसायलाच हवा. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, पोट साफ होण्यासाठी 99% लोक ही आयुर्वेदिक औषधं घेत असतात. हो. रात्री झोपताना मग तुमचं ते पोट साफ होण्यासाठी जे वेगवेगळी चूर्ण येतात मार्केट म्हणजे चुकीचा थॉट आहे लोकांमध्ये आहे की बघा काय, मी गोष्ट जी आहे ती सांगतो तुम्हाला. पोट साफ होण्याचं औषध तुम्ही आज रात्री घेतलं तर 2 दिवसांनी पोट साफ होतं का? सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट जे आहे ते साफ होतंच. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की तुम्ही जे औषध खात असता, आयुर्वेदिक असू द्या किंवा ती मुळापासून औषधं काम करत असतात. आणि त्याचा रिझल्ट जो असतो तो दिसण्यासाठी कमीत कमी 42 दिवसांचा कालावधी जो असतो तो आपल्याला हो. शरीरावरती द्यावा लागतो. घर कोणतंही बांधत असो तर घर 2 दिवसात बांधणं शक्य आहे का? कितीही मोठा बिल्डर असला, कितीही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असलं तर 2 दिवसात ते घर उभारू शकतं का? स्लॅब टाकल्यानंतर 21 दिवसापर्यंत आपल्याला त्याची वाट बघावीच लागते. मजबूत करण्यासाठी आपल्याला पेशन्सच गरजेचे गरजेचं असतात. आहे. तर तीच गोष्ट जी आहे ती आयुर्वेदिक औषधांना पण लागू पडते. वा, म्हणून वा. आपल्याला वेळ जो असतो तो द्यावाच लागतो. याचा अर्थ आयुर्वेदिक औषधांना काम करण्यासाठी वेळ लागतो का? अजिबात नाही. थायरॉइड सारखे आजार असतील, पीसीओडी सारखे आजार असतील, बीपी सारखे, डायबिटीस सारखे आजार असतील, त्यांच्यामध्ये आयुष्यभर तुम्हाला औषधं खायला सांगितली जातात. पण आयुर्वेदिक औषधं किंवा आयुर्वेदिक पॅथॉलॉजी जे असतात किंवा प्रोटोकॉल जे असतात ते तुम्ही 1-2 वर्ष जर अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो व्यवस्थित केले follow केले तर तर. तुम्हाला त्याचे रिझल्ट जे असतात ते 1-2 वर्षात मिळतात. आयुर्वेदाला स्लो कसं म्हणणार आपण? ज्या गोष्टीसाठी तुम्ही 10-10, 15-15 वर्ष, आमच्याकडे पेशंट कधी येतात? सगळीकडे हात टेकल्यानंतर, अगदी हातबल झाल्यानंतर आमच्याकडे येतात. हा, जर तुम्ही आज आजार झाला आणि आजच्या आजच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आला, आजपासून जर तुम्हाला सिम्पटम्स दिसायला चालू झाले आणि तुम्ही आला, डेफिनेटली तुम्हाला तेवढ्याच काळामध्ये जो आहे तो रिझल्ट जो आहे तो दिसायला मिळतो. 2 गोष्टी, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी ॲड ऑन करतो. केस गळणे हे म्हणजे काही सर्दी खोकला नाहीये. तुम्ही सकाळी औषधं खाल्ली आणि संध्याकाळी तुम्ही बरं झालं. केस गळायला तुम्हाला आत्ता त्याचं रिप्लिकेशन शरीरामध्ये दिसायला चालू झालं, त्याची पॅथॉलॉजी महिने शरीरामध्ये आतमध्ये कुठंतरी घडत असते, ती झालेली असते. आणि मग ते पूर्ण मुळापासून बरं करण्यासाठी वेळ वेळ लागतो. हा द्यावाच. पण सिम्पटम्स जे असतात अगदी 15-15 वर्षापासून दिसणारे जे लक्षण असतात अगदी 14-15 दिवसांमध्येच शरीरावरती सबसाईड झालेले आपल्याला बघायला मिळतात. मस्त. आयुर्वेद औषध ही वेळ खाऊ नाहीये, ती अजिबात समूळ नाही. नष्ट हा करणारी खूप आहे. मोठा मिसकन्सेप्ट आहे लोकांना. खूप छान सर. सर, तुम्ही आज केस गळतीबद्दल डिटेलिंग माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. थँक्यू सो मच.